आज संध्याकाळी मुलांच्या छोट्या बुकेसाठी काहीतरी चटपटीत बनवायचं होतं, तर काय बनवू सुचत नव्हतं. सकाळचा भात शिल्लक होता, तर म्हटलं ह्यापासूनच काहीतरी बनवूया. तर साधारण एक मोठी वाटी इतका भात होता इथे. हा भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. इथे कुठलाही भात चालेल जो आपण घरी बनवतो. तर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यानंतर अर्धी वाटी दही घातले. दही नसेल तर आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल. अर्धा चमचा जिरं घातलं आणि आता हे वाटून घ्यायचं आहे. आणि वाटताना लागलं तरच यामध्ये पाणी घालायचं आहे. मी अगदी 2 चमचे पाणी घालून हे वाटून घेतलं आहे. कमीत कमी पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हे घट्टसर हवं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी घरी असलेल्या भाज्या थोड्याशा चिरून घेते. घरी ज्या फ्रीजमध्ये भाज्या असतील किंवा मुलं खात नसतील ज्या भाज्या त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथे मी शिमला मिरची, गाजर, कांदा हे सगळं चिरून घेतलं. तर यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घातली. यानंतर इथे माझ्याकडे स्वीटकॉर्नचे दाणे होते, तर ते इथे मी 2 चमचे घेतलेत. कांदा घातला. यानंतर गाजर आहे थोडंसं जाडसर असं किसून घेतलं आहे मी. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पाव चमचा हळद घातली आहे. लाल तिखट घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. आणि आता यामध्ये 3 चमचे बेसन घालायचं आहे. हे बाइंडिंगसाठी आपण घालतो आहे. मिक्स करूया. आणि यामध्ये आता अजिबात पाणी घालायचं नाही आहे. हे पहा ओलसर आहे. आपण दही घातलं आहे त्यामुळे हे आधीच असं सैलसर आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी. आता यामध्ये रवा घालायचा आहे. तर इथे आपल्याला 4 ते 5 चमचे रवा लागेल. रवा कमी जास्त लागू शकतो. तर इथे मी 3 चमचे आधी घातला आहे. लागेल तसा आणखी रवा घालायचा आहे. तर आतापर्यंत इथे मी 5 चमचे रवा घातला आहे आणि हे आता असं घट्टसर व्हायला लागलं आहे. सगळं छान एकजीव केल्यानंतर हे आता सैलसर आहे, पण हे आपण असंच 10 मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे रवा याच्यातला फुलेल आणि हे घट्ट होईल. तर इथे 10 मिनटं झालेत आणि पहा हे टिक्की बनवण्यासारखं झालं आहे. म्हणजे असं घट्ट असं झालं आहे. याची आपण टिक्क्या बनवू शकतो. तर हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही आपल्या. आणि याच्या अशा टिक्क्या बनवायच्या. तर टिक्क्या थोड्याशा पातळ बनवायच्या म्हणजे छान क्रिस्पी होतील आणि आतपर्यंत छान त्या भाजल्या जातील. तर आपण ह्या शॅलो फ्राय करणार आहोत. छोट्या छोट्या आकाराच्या अशा इथे मी टिक्क्या तयार करून घेतल्यात. आता याला वरून आपण रवा किंवा इथे पहा रवा घेतला. याबरोबरच इथे मी शेवयासुद्धा घेतल्या. ज्या आपण खीर बनवतो त्या शेवया आहेत, या कुस्करून घेतल्या. तर दोन्हीपैकी काहीही तुम्ही इथे वापरू शकता. मी अर्ध्या टिक्क्या रव्यामध्ये घोळवून घेणार आहे आणि काही टिक्क्या मी शेवयांमध्ये घोळवून घेणार आहे. तर पहा अशा पद्धतीने सगळीकडून रवा लावायचा आहे. वरून मस्त क्रिस्पी होईल रव्यामुळे. आणि इथे आता दुसरी टिक्की मी शेवयांमध्ये घोळवून घेते. छान शेवयासुद्धा चिकटतात. आता आपण ह्या टिक्क्या शॅलो फ्राय करूया. तर इथे मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले. यामध्ये या टिक्क्या सोडायच्या आहेत.
अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि यासाठीच आपल्याला काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे. बटाटा यामध्ये आपण शिजवून घातलेला नाही आहे, त्यामुळे काहीच नाही आहे. ज्या भाज्या फ्रीजमध्ये असतात त्याच तुम्ही इथे चिरून घाला. खूप मस्त अशी पौष्टिक रेसिपी तयार होईल. दोन्ही बाजूने छान अशा या क्रिस्पी करून घ्यायच्यात. भात जर जास्त उरला तर तुम्ही अशा टिक्क्या तयार करू शकता. तर छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने मी या भाजून घेतल्यात. या टिक्क्या तयार झाल्यात. काढून घेऊया. तर इथे या टिक्क्या मी टोमॅटो केचप बरोबर, चटणी बरोबर, मिरच्यांबरोबर सर्व केल्यात. खूप मस्त क्रिस्पी होतात. अगदी चवदार अशी ही रेसिपी आहे. झटपट तुम्ही तयार करू शकता. तर एकदा तरी या टिक्क्या तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला आवडतील अशी मला खात्री आहे. आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.